अंबरनाथ हाफ समाप्त झाला आणि आता उल्हासनगर हाफला सुरुवात झाली आहे. काय जबरदस्त खेळ मागील मॅच मध्ये राहिला. मागी 11 सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं पाटील प्रतिष्ठान या टीमनं आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. यापुढील मॅच आपण बघू शकाल उल्हासनगर हाफ मध्ये शिवमित 11 वर्सेस सुरभी 11. टॉस जिंकला प्रथम सुरभी 11 या टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. आमंत्रित केलंय शिवमित 11 या टीमसाठी फलंदाजीला आणि या मॅच साठी पंचांची भूमिका आपण बघू शकाल. जेम्स आणि रवी. अजिंक्यला आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. सलामीची जोडी अंतू आणि गोपाल. गोलंदाजी मार्क वरती स्विंग का सुलतान. सुलतान खानला आपण पाहतो पहिल्याच बॉल वरती हल्ला चढवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणि पंचांचा इशारा अजूनही आमच्यापर्यंत आला नाहीये. चौकार आलाय. यावेळेस पुलर लेनचा बॉल अंतुने उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सुलतान खान वरती हल्ला चढवलाय. स्विंग का सुलतान या नावानं परिचित असलेला हा गोलंदाज आणि त्याच्यावरती चढवला हल्ला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस बॅटची कडा बॉल हवेमध्ये. झेल ड्रॉप. रनआउटची सुद्धा संधी होती. रनआउटची संधी सुद्धा हुकली. सेफ आपल्या क्रीज मध्ये परत आला अंतू. अंतू आणि गोपाली सलामीची जोडी आपण पाहतोय शिवमित 11 या टीम कडनं. शिवमित वर्सेस सुरभी 11 अशी मॅच. खोलवा टप्प्याचा बॉल. षटकार चौकारानंतर कमबॅक करत असताना आपण बघू शकाल सुलतान खानला. यावेळेस अजून एक तडाखा. अंतू ऑन फायर नाव. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस ओपन केलाय. खरा फटका आणि इथे आपला विकेट गमावलाय अंतूनं. शेवटच्या बॉल वरती धक्का दिलाय सुलतान खाननं. एका ओव्हरचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 16. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंतू बाद झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये चांगला खेळत होता. सुलतान वरती त्याने हल्ले चढवले. 2 षटकार 1 चौकार ठोकला. मात्र शेवटच्या बॉल वरती खराब शॉट सिलेक्शन त्यानं दाखवलं आणि तिथे कॅच टिपली गेली शॉर्ट पॉइंटला.
अंतूची विकेट कॅरी केली सुलतान खानना. नरू भाऊ यांना पण बघू शकाल यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये नरेंद्र लोंड यांना आपण पाहतोय. ह्यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. बाबू आलाय गोलंदाजी मार्क वरती. गोपालसाठी हा चेंडू चांगला होता. या बॉल वरती येते फक्त सिंगल. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी बाबूची आपण बघू शकाल. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण बघू शकाल. या स्पर्धेचे प्रणेते प्रमोदजी पाटील, त्यानंतर पंकजजी कापडे असतील, त्यानंतर राज परिहर असतील. हे सर्व मान्यवर आपण बघू शकाल व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यावेळी चांगला फटका आला ऑन द कार्पेट. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल करतोय. इथे 2 धावा कंप्लीट. अर्जुन त्या ठिकाणी फिल्डर होते. चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं झाली आहे. यावेळेस चांगला फटका पुढे सरसावलाय. अप्रतिम देखना फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सुरवी 11 संघ आपण बघू शकाल फिल्डिंग करत आहे. आणि यावेळेस गोलंदाजी मार्क वरती बाबूला आपण पाहतोय. बाबू वरती हल्ला चढवलाय पंकजजी कापरी या संघाचे. यावेळेस अजून एक चांगला फटका. सेफ फटका सरळ रेषेमध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 29-29. तिसरं षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी मार्क वरती. मार्क आलाय तिसऱ्या ओव्हर मध्ये. शाखंडपती गोपाल. हा बॉल दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. अतिरिक्त चेंडू फेकलाय. धापलकावरती टोटल 30. खोलबटाप्याचा बॉल समोरच्या दिशेनं अलॉन द कार्पेट डिपमधनं फिल्डर येत आहेत. आणि इथे सहजरित्या 2 धावा कंप्लीट. काय रनिंग जबरदस्त आपण पाहतोय.
जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धापलकावरती टोटल 32 चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आलाय. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतोय. मार्क या गोलंदाजाचा वापर केलाय. चांगला फटका, फक्त सिंगल. एकेरी धाब्याने धावफलक पुढे जाईल. 33 या आकड्यावरती. चांगला फटका, पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल ट्रॅव्हल केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय. इथे फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला बॉल, डॉट बॉल. चांगला फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं. फक्त सिंगल. दुसरी धावेचा प्रयत्न केला. इथे फलंदाज होईल बाद. चुकीचा कॉल. 3 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 38. नवीन फलंदाज गोविंदला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. धापलकावरती टोटल 38. पहिलाच बॉल हवेमध्ये. एकदा विथे कंप्लीट केली जाते. गोपालचा विचार जर केला सलामीसाठी गेला, मात्र एकही मोठा फटका त्याच्या बॅट मधनं आला नाहीये. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. शाकणवरती गोविंदला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज. फटका चांगला आहे. डीप मधनं अर्जुन आलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण बघू शकाल. विशालचा वापर केलाय. 4थं षटक मार्गस्थावरती आहे. चांगला फटका समोरच्या दिशेनं. नो मॅन्स लँड मध्ये बॉल आलाय. बॉल झाली एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 45 या आकड्यावरती. यावेळेस आडव्या बॅटनं लॉक केलाय, सप्रक लगवली आहे गोविंदाच्या माध्यमातून हा दमदार हिट षटकार. पविलियन सेट आपण बघू शकाल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जसा गेला तसा आक्रमणाला सुरुवात त्यानं केली आहे. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. 2 बॉल त्यानं फेस केले आहेत. एकंदरीत 10 धावा त्यानं एकवटल्या आहेत. काय जबरदस्त फटकेबाजी. धावफलकावरती टोटल 51-51. चांगला बॉल, डॉट बॉल आपण बघू शकाल. बराच कालावधीनंतर हा डॉट बॉल आलाय. आणि इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल का? आणि इथे दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. एका सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 50-52 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 53 धावेची. यापुढील मॅच असेल गायकवाड पाडा 11 वर्सेस आर्या 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. आर्या 11 वर्सेस. चला टॉस केला जाईल. पंकज कापडे यांचे शुभ असते. या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत. गायकवाड पाडा वर्सेस शंकर 11. गायकवाड पाडा वर्सेस शंकर 11. चला गायकवाड पाडा टीमचे कॅप्टन. चला आर्यन 11. चला आपण लगेच या टॉस साठी. आर्यन 11 वर्सेस शंकर 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जाईल. पंकज कापडे यांचे शुभ असते. शंकर 11 गायकवाडपाडा या टीमना टॉस जिंकलाय. आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. बॅट्समन कोण आहे? सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुलतान आणि अर्जुन.
53 धावेचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुलतान आणि अर्जुन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. राहुलचा वापर केलाय. पहिल्या षटकामध्ये पिवंत षटक आहे. 53चा पाठलाग करायचा आहे. षटकावरती सुलतान खान, 9 षटकावरती अर्जुनला आपण पाहतोय. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. डॉट बॉल. राहुलनं पहिला चेंडू डॉट फेकलाय. शॉर्ट लॉंग ऑफला आपण बाटा यांना पाहतोय. आमचे जवळचे मित्र आहेत. यावेळेस अजून एक चांगला बॉल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती. राहुल कडनं डॉट बॉल आला. 53चा पाठलाग करायचा आहे. पहिले 2 चेंडू डॉट होत आहेत. अजून एक चांगला बॉल. काय गोलंदाजी होती. कमालीची गोलंदाजी. पूर्णपणे रोखून ठेवलं सुलतान खानला मैदानाच्या आतमध्ये. इथे उडवला बॉल लॉंग ऑनला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दमदार हिट सुलतान खानच्या बॅटमधनं. षटकार. षटकारानं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केले सुलतान खाननं. षटकार आलाय राहुल वरती. आता बऱ्याच कालावधीनंतर हल्ला चढवलाय. चला देवा, आपण लगेचच बॉलची पूर्तता करायची आहे. देवा शिशवे, आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. यावेळेस अजून एक चांगला फटका. इनसाइड आउट. कव्हर्स मध्ये ढकललाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजून एक आडव्या बॅटनं लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात केलाय. एक धाव या बॉल वरती. दुसरी धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा सुद्धा कंप्लीट. एका षटकाचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 12. अद्याप जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 41 धावेची गरज आहे.
यावेळेस पुढे सरसावलाय. अर्जुननं हा फटका सुरेख सजवलाय. या बॉलवरती येत आहेत फक्त 2. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल. या बॉलवरती येते फक्त सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 15 या आकड्यावरती. यावेळेस बॉल हवेमध्ये. जेलची संधी अवी. बॉल खाली. टिपलाय जेल. संपलाय सुलतान खानचा खेळ. पहिला धक्का. सुलतान खान बाद झालेत. नवीन फलंदाज आपण बघू शकाल. नरेंद्र यांना आपण पाहतोय. 40+ चे विस्फोटक फलंदाज आहेत. अप्रतिम फलंदाज आहेत. जरी 40 ओलांडली तरी सुद्धा त्यांची बॅटची धार आपण प्रत्येकी स्पर्धेमध्ये पाहतोय. पंकज कापडे यांचे जिवलग मित्र आहेत आणि ते फलंदाजीसाठी दाखल झाले 3ऱ्या क्रमांकावरती. यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय. लॉक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त फटका सजवलाय. धावगतीला आकार आलाय. धावफलकावरती टोटल 21. जबरदस्त फटका बघा. जरी 40 ओलांडली पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकण्याची ताकद नरेंद्र यांच्यामध्ये आणि ती ताकद मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली आहे. एक विस्फोटक फलंदाज आहेत. धडाधड शैलीचे फलंदाज. मनगडी ताकदीचा वापर सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस वेट अँड वॉच. स्क्वेअर लेगला उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार शानदार हिट. 6 रन. आतापर्यंत विचार केला 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. 2 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 27. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे.
निलेशचा हा बॉल अलॉन द कार्पेट. दोन धावा या बॉल वरती सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. अर्जुन आता ऑन स्ट्राईक आपण बघू शकाल. अर्जुनच्या बॅट मध्ये 2 धावा येत आहेत. समीकरण शिल्लक आहे 11 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द ग्राउंड. या बॉल वरती येते फक्त सिंगल. प्रत्येकी बॉल वरती समीकरण बदलत असताना आपण बघू शकाल. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 23 धावेची गरज. नरेंद्र जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील फलंदाजी करत असताना सुरभी 11 या टीमच्या. खोलवर टप्प्याचा बॉल इथे शांत ठेवला गेलाय निलेशच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. यॉर्क लेन पद्धतीचा हा बॉल फेकलाय. डॉट बॉल आलाय. इथनं प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल फलंदाजी करत असताना सुरभी 11 या टीम कडे. अजून एक चांगला बॉल. इथे दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. हा चेंडू गोलंदाजानं खराब फेकलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धाव फलकावरती टोटल 31 31. 9 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. अजून एक खराब चेंडू. इथे चुकीची लाईन आपण बघू शकाल. लेग स्टंप मिस केल्या. डाव्या एष्टीला सोडून जाणार हा चेंडू. अतिरिक्त चेंडू फेकला गोलंदाज निलेशनं. जसा आपण पहिला डॉट बॉल फेकला त्यानंतर थोडंसं प्रेशर आणि दडपणाला सामोरं जात असताना गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. धावफलक 32 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू बॉडीवरती आलाय. लेग बाईज च्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाते. धावफलक 1 ने पुढे जातोय. 33 या आकड्यावरती चेंडू शिल्लक आहेत आता 8 आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज आहे. सामना अजूनही रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 20 ची गरज. आठ चेंडू 20 धावेची गरज. स्ट्रायकरवरती अर्जुन. अद्याप एकही मोठा फटका त्याच्या बॅट मधून आला नाहीये. अजून एक चांगला बॉल. लोअर फुलटरचा हा बॉल. इथे फिल्डर कडनं झाली मिस्टेक. इथनं प्रत्येकी चुकी तुम्हाला पराभवाच्या दिशेनं ढकलेल. 7 चेंडू 18 धावेची गरज आहे. अप्रतिम चेंडू एसटी वाकवली आहे. दांडी गुल फलंदाज बाद. अर्जुन बॅक टू पवेलियन. आता समीकरण शिल्लक आहे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज.
6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज आहे आणि जर 3 चेंडूवरती 3 षटकार नरेंद्र यांनी पेश केले तर प्रमोदजी पाटील या स्पर्धेचे प्रणेते त्यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचे पारितोषिक असेल. सोनम परमेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भरवली गेलेली स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि परमेश्वरजी पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पहिलाच बॉल लॉंग ऑनला, लॉंग लॉंग बिग वे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 3 चेंडू 3 षटकार पेश केले तर प्रमोदजी पाटील यांच्याकडनं 500चं पारितोषिक आहे. नरेंद्र यांच्यासाठी पहिला आलाय, अजून 2 येतील का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे दिशा खराब आहे, दिशा खराब मात्र दशा खराब व्हायला टाइम लागणार नाहीये कारण इथनं आता 5 चेंडू 11 धावेची गरज आहे. समोर फलंदाज नरेंद्र 40+ चा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे. यावेळेस चेंडू पॅड वरती आलाय. दोन चेंडू 2 षटकार जरी पेश केले नरेंद्र यांनी तरी सुद्धा 500चं पारितोषिक असेल प्रमोदजी पाटील यांच्याकडनं. कोलबटप्प्याचा बॉल खोदून काढलाय, ऑन साइडला डिपमधून फिल्डर येत आहेत. अतिशय वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 40 ओलांडली तरी सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट आपण बघू शकाल. धापलकावरती टोटल 44. 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. यावेळेस उडवलाय समोरच्या दिशेनं, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 3 धावेची गरज. जोपर्यंत नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे सुरभी 11च्या माध्यमातून.
2 चेंडू आणि 3 धावेची गरज. चला चेंडू जमा करायचा. अजूनही सामना संपला नाहीये. दोन्ही बाजूने सामना बॅलन्स आहे. एका बाजूला सुरभी 11, दुसऱ्या बाजूला शिवमित 11. 2 चेंडू कंपल्सरी 3 धावेची गरज आहे. सुलतान खान यांना आपण बघू शकाल सातत्यानं टिप्स देत असताना. इथे दिशा खराब आहे. वाढ बॉलचा इशारा आलाय. 2 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावेची गरज. पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. अजून एक अतिरिक्त चेंडू. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. बघा मॅच कुठे होती. 2 मध्ये 3 बनवायच्या होत्या. 2 चेंडू अतिरिक्त फेकले गोलंदाजानं. आता 2 मध्ये बनवायचे फक्त 1. दोन चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. इथे उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी षटकार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच